आपल्या रोजच्या आयुष्यात ना कधी-कधी असं काहीतरी घडतं जे भौतिकशास्त्राच्या नियमात बसत असूनही आपल्याला एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतं. म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या नेमक्या घडतात कशा? चला, आज याच रहस्याचा छडा लावूया. एक क्षण विचार करा. एक रेस कार ताशी 200 मैल म्हणजे जवळपास 320 किलोमीटरच्या वेगाने धावते आहे आणि अचानक एक तीव्र वळण घेते. सामान्य गाडी असती तर ती नक्कीच उलटली असती, पण रेस कार मात्र अगदी स्थिर राहते. हे कसं काय शक्य होतं? या सगळ्याच्या मागे एकच कारण आहे. एक असा बिंदू जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण प्रत्येक वस्तूची हालचाल आणि तिची स्थिरता सगळं काही याच एका बिंदूवर अवलंबून असतं. तर या अदृश्य शक्तीलाच म्हणतात वस्तुमान केंद्र किंवा इंग्रजीत सेंटर ऑफ मास. चला तर मग हा संतुलनाचा बिंदू म्हणजे नेमकं काय आणि तो काम कसा करतो हेच आज आपण उलगडून पाहणार आहोत. भौतिकशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर सेंटर ऑफ मास म्हणजे असा एक काल्पनिक बिंदू जिथे त्या वस्तूचं सगळं वस्तुमान एकवटलेलं आहे असं आपण मानतो. आणि हे मांडल्यामुळे होतं काय की त्या वस्तूच्या हालचालीचा अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जातं. आता याची काही खास वैशिष्ट्ये आहेत बरं का. हा त्या वस्तूचा खरा बॅलन्सिंग पॉइंट आहे. आणि गंमत म्हणजे अंगठी किंवा बांगडीसारख्या वस्तूंमध्ये तर हे केंद्र त्या वस्तूच्या बाहेर म्हणजे त्या रिकाम्या जागेत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तूवर कुठूनही जोर लावा, हे केंद्र असं वागता जणू काही तो सगळा जोर थेट त्याच्यावरच लावला जातोय. बरं, अनेकदा लोकांचा सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्व केंद्र या दोन शब्दांमध्ये खूप गोंधळ उडतो. ते दिसायला आणि ऐकायला सारखे वाटतात, पण त्यांच्यात एक मूलभूत फरक आहे. हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, वस्तुमान केंद्र हे फक्त वस्तूच्या आतल्या कणांच्या रचनेवर अवलंबून असतं. ते तुम्ही विश्वात कुठेही घेऊन जा, ते बदलणार नाही. पण गुरुत्व केंद्र हे वजनाशी संबंधित आहे आणि वजन हे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतं. त्यामुळे जर गुरुत्वाकर्षण बदललं तर गुरुत्व केंद्र सुद्धा बदलू शकतं. पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर राहतो आणि इथे गुरुत्वाकर्षण जवळपास सगळीकडे सारखंच आहे. म्हणूनच आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंसाठी हे दोन्ही बिंदू एकाच ठिकाणी येतात आणि त्यामुळेच आपण हे शब्द अनेकदा एकमेकांऐवजी वापरतो. चला, आता ही थिअरी बाजूला ठेवून आपल्या खऱ्या जगात हा अदृश्य बिंदू कसा काम करतो ते पाहूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण नकळतपणे रोज या नियमाचा किती वापर करत असतो. आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर परत येऊया. रेस कार. ते या गाड्यांची रचनाच अशी केलेली असते की त्यांचं सेंटर ऑफ मास जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ राहील. जितकं ते खाली तितकी गाडी जास्त स्थिर आणि म्हणूनच त्या इतक्या प्रचंड वेगात वळण घेऊ शकतात. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांना आहे. एका हातात जड बॅग किंवा पाण्याची बादली उचलली की आपोआप आपलं शरीर दुसऱ्या बाजूला झुकतं. बरोबर ना? हे आपण मुद्दाम नाही करत. आपलं शरीर आपोआप त्या बॅगसकट आपलं जे एकत्रित सेंटर ऑफ मास आहे ते आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये आणायचा प्रयत्न करतं. म्हणजे तोल सांभाळला जातो. कधी सर्कसमध्ये दोरीवर चालणाऱ्या कलाकाराला पाहिलं आहे? त्याच्या हातात तो लांब दांडा का असतो? तर त्या दांड्यामुळे त्याचं आणि दांड्याचं मिळून जे एकत्रित वस्तुमान केंद्र आहे ते बरंच खाली येतं. आणि नियम सोपा आहे. सेंटर ऑफ मास जितकं खाली तितकी स्थिरता जास्त. यामुळेच तो एवढ्याशा दोरीवर आपला तोल सांभाळू शकतो. आणि हा नियम फक्त पृथ्वीपुरता नाहीये, तो संपूर्ण विश्वाला लागू होतो. आपल्याला वाटतं की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पण खरं तर पृथ्वी आणि चंद्र दोघेही त्यांच्या एका सामायिक वस्तुमान केंद्राभोवती फिरत असतात. या केंद्राला बॅरी सेंटर असं म्हणतात. म्हणजे ते दोघेही एकमेकांभोवती एक लहानसा डोलारा घेत असतात. तर या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते. सेंटर ऑफ मास आणि स्थिरता यांचं एक अतूट नातं आहे आणि याच नात्यामध्ये संतुलनाचा एक सुवर्ण नियम दडलेला आहे. हा आहे तो सुवर्ण नियम. लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूला स्थिर बनवायचं असेल तर दोन गोष्टी करायच्या. तिचं सेंटर ऑफ मास शक्य तितकं खाली आणायचं आणि तिचा जो पाया आहे म्हणजे आधार तो शक्य तितका रुंद करायचा. रेस कारपासून ते मोठमोठ्या इमारतींपर्यंत सगळीकडे हाच नियम वापरला जातो. चला तर आता जाता जाता एक भन्नाट प्रश्न विचार करायला लावणारा.
उंच उडी घेणारा जो खेळाडू असतो ना, तो बार ओलांडताना आपलं शरीर असं काही वाकवतो की त्याचं सेंटर ऑफ मास त्या बारच्या खालून जातं, पण शरीर मात्र वरून जातं. मग आता सांगा, त्याने ती उंची खरंच पार केली असं म्हणायचं का? आहे की नाही इंटरेस्टिंग? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.